अतिशय यशस्वी झाला। महाराष्ट्रामध्ये परदेशी गुंतवणूक करण्याचा ओढा मोठ्या प्रमाणामध्ये जाणवला आणि यावर्षी 3,53,000 पेक्षा जास्त परदेशी गुंतवणुकीचे MOU साईन झाले। जवळपास 1 ते 1.5 लाख आणखी MOU साईन करण्यासाठी लोकांनी चर्चा केली, स्वारस्य दाखवलं। एकंदरीत अमेरिका, स्वित्झर्लंड, सिंगापूर, साऊथ कोरिया, साऊथ आफ्रिका, UK, जर्मनी, कतार अशा मोठ्या देशांनी MOU साईन केले। त्याचबरोबर UAE, ओमान अशा देशांनी देखील महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक करण्यासाठी इंटरेस्ट दाखवला। त्याचबरोबर आर्शियर मित्तल, निप्पॉन अशा अनेक कंपन्या मला तिकडे भेटल्या, त्यांनी देखील इंटरेस्ट दाखवला आहे। जिंदाल असतील, गोदरेज असतील, अदानी असतील, त्याचबरोबर इतरही आपले जे लोक आहेत त्यांच्या माध्यमातून देखील FDI आणि टेक्नॉलॉजी ट्रान्सफर याचे देखील करार झालेले आहेत आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर आज 3,53,000 कोटी पेक्षा जास्तीचे MOU झाले। आजही काही MOU झाले। त्यामुळे यावेळचा दावोस दौरा अतिशय यशस्वी झालेला आहे। गेल्या वर्षी 1,37,000 MOU झाले होते, त्यापैकी 75 ते 80% MOUs कन्व्हर्जन झाले, एक्झिक्युशन झालं त्याचं। हा मोठा म्हणजे MOU फक्त कागदावर न राहता प्रत्यक्षात अंमलात आले आणि यामुळे जवळपास आजच्या MOUमुळे 2 लाखापेक्षा जास्तीचे लोकांना नोकऱ्या मिळतील। जेम्स आणि ज्वेलरी, IT, हायड्रोजन, ग्रीन एनर्जी, पेपर आणि पल्प, कार उद्योग अशा अनेक उद्योजकांनी डेटा सेंटर, इन्फ्रास्ट्रक्चर अशा विविध सेक्टरमध्ये गुंतवणूक केलेल्या आहेत। जेम्स आणि ज्वेलरीमध्ये तर त्यांनी स्वतः सांगितलं की 1 लाखापेक्षा जास्तीच्या नोकऱ्या आमच्याकडे मिळतील। त्यामुळे हा दौरा जो आहे हा यशस्वी झाला आणि केंद्र आणि राज्य सरकार दोघांचे जे संबंध आहेत हे संबंध एकविचारी समविचारी सरकार असलं की उद्योजक अतिशय आत्मविश्वासाने उद्योग त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतात। त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकार जेव्हा एका विचाराचं असतात, डबल इंजिन सरकार जेव्हा काम करतं तेव्हा विविध देशातले लोक अगदी निर्धास्तपणे आपल्या महाराष्ट्रामध्ये इन्व्हेस्ट करतात। त्याचा अनुभव आम्हाला इकडे आला। महाराष्ट्रामध्ये एक इकोसिस्टीम आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, गुड कनेक्टिव्हिटी आहे, स्किल मॅनपॉवर आहे, सगळं आहे आणि त्यामुळे एक इकोसिस्टीम तयार झालेली आहे आणि या इकोसिस्टीममुळे आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये आजच्या या दौऱ्यामध्ये यश मिळालेलं आहे। मोदीजींचा देखील या ठिकाणी करिश्मा पाहायला मिळालेला आहे।
अरे 2 मिनिटं थांबा. खरं म्हणजे यावेळचा दौरा अतिशय यशस्वी झाला, कारण आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं देखील विजन, एक त्यांचा डायनामिक लीडरशिप आणि एक ग्लोबल लीडर म्हणून त्यांची आज झालेली ओळख या दावोस दौऱ्यामध्ये देखील अनेक वेळा अनेक देशातल्या लोकांनी अनुभव सांगितले. एक अभिमान वाटतो की आपल्या देशाचे प्रधानमंत्री पूर्ण जगभरामध्ये त्यांचं नाव लौकिक झालं आहे. लोक आदराने त्यांचं नाव घेत आहेत आणि त्यामुळे त्याचाही फायदा आपल्या आजच्या या दावोस दौऱ्यामध्ये झालेला आहे. मोठ्या प्रमाणावर एक वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम हा एक नेटवर्किंगसाठी आणि बिझनेससाठी आणि टेक्नॉलॉजी ट्रान्सफरसाठी जगभरात काय काय सुरू आहे ते दावोसमध्ये जगभरातले लोक आलेले असल्यामुळे खूप फायदा होतो आणि महाराष्ट्राला त्याचा नक्की फायदा झालेला आहे. विरोधी पक्षांनी टीका केलेली आहे दौऱ्यावरची, आपण त्यांना काय उत्तर देणार? आम्ही कामातून उत्तर देऊ. या आकडे बघून त्यांचे डोळे पांढरे होतील आणि 2 लाखापेक्षा जास्तीचे रोजगार मिळतील. जेम्स ज्वेलरीमध्ये 1 लाखापेक्षा जास्ती रोजगार मिळतील. हिंदी में बताएं दावोस दौरा किस तरह से यशस्वी हो? दावोस जो दौरा है 2 दिन का दौरा था, काफ़ी कामयाब रह गया, क्योंकि महाराष्ट्र में 3,53,000 से ज़्यादा 3,53,000 करोड़ से ज़्यादा के MOU साइन हुए हैं और इसमें अमेरिका, सिंगापुर, यूके, जर्मनी, कई देश जो है, साउथ अफ्रीका, साउथ कोरिया, UAE, कई लोगों ने इसमें हिस्सा लिया है और बहुत बड़े पैमाने में अलग अलग सेक्टर में ग्रीन हाइड्रोजन, ग्रीन एनर्जी, इंफ्रास्ट्रक्चर, पेपर एंड पल्प और IT, पोर्ट, सभी क्षेत्रों में उन्होंने इन्वेस्ट किया है और आर्शियर मित्तल, ओमान, ऐसे लोगों ने भी 1-1.5 लाख रुपया इन्वेस्ट करेंगे, ऐसी भी चर्चा हुई है और ये बहुत बड़ी कामयाबी है. पिछले साल 1,37,000 करोड़ का MOU हुआ था, 75 to 80% का एग्जीक्यूशन हुआ था, कन्वर्जन हुआ था. ये बड़ी उपलब्धि है और इस बार लगभग 2 लाख से ज़्यादा लोगों को काम मिलेगा. जेम्स एंड ज्वेलरी जो 50,000 रुपये का खुद उन्होंने MOU किया है और उन्होंने भी कहा है कि 1 लाख से ज़्यादा वहाँ पर लोगों को रोजगार मिलेगा. जिंदाल है, गोदरेज है, अदानी है, कई लोग हैं, उन्होंने भी फॉरेन डायरेक्ट इन्वेस्टमेंट और टेक्नोलॉजी ट्रांसफ़र का MOU किया है. ये बहुत बड़ी अच्छी बात है और इसमें सबसे ज़्यादा मैं एक चीज़ कहूँगा कि केंद्र और राज्य सरकार की जो डबल इंजन की सरकार है उसका भी फायदा हुआ है. मोदी जी का जो विजनरी लीडर, ग्लोबल लीडर और एक डायनामिक लीडर, ऐसी पहचान पूरे दुनिया में वहाँ दिखाई पड़ी, उसका भी अभिमान है हमें. कई लोगों के देशों ने मोदी जी के बारे में बहुत अच्छी बात कही और इसलिए ये जो दौरा है दावोस का पूरा फ्रूटफुल रहा है. लाखों लोगों को रोजगार मिलेगा और महाराष्ट्र की उन्नति होगी, महाराष्ट्र का विकास होगा और इसलिए मैं सभी महाराष्ट्र की जनता से बहुत बहुत उनका अभिनंदन करता हूँ. मेरे सभी सहयोगी मंत्री जी है उनका अभिनंदन करता हूँ और हमारे उद्योग मंत्री उदय सामंत और MIDC की जो पूरी टीम और बाकी भी जो हमारी टीम है वहाँ पर गई है, उन्होंने बहुत कोशिश की है और इसलिए मैं सभी लोगों को धन्यवाद देना चाहता हूँ, उनका अभिनंदन करता हूँ. विपक्ष टीका करे, टिप्पणी करे, विपक्ष टीका करे. विपक्ष के पास अभी कोई काम टीका टिप्पणी करने के सिवाय नहीं है. अब उनके आंकड़े जो हमारे MOUs के आंकड़े देखने के बाद उनका मुंह बंद हो जाएगा और निश्चित रूप से करारा जवाब विपक्ष को ये दावोस के दौरे के माध्यम से जो इसका सक्सेस है इससे मिलेगा.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दौऱ्यावरून परतलेले आहेत आणि या संपूर्ण सामंजस्य कराराचे आकडे बघून विरोधकांचे डोळे पांढरे होतील अशी टीका देखील विरोधकांवरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे। हा दौरा यशस्वी झाला असल्याचं सांगत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचं देखील जगाला कौतुक असल्याचं आपल्या त्यांनी वक्तव्यामध्ये सांगितलेलं आहे आणि कुठेतरी या संपूर्ण करारांमधून जे आहे ते 2 लाखाच्या वर अनेक रोजगार जे आहेत ते तरुणांना मिळतील आणि विविध देशातील उद्योजक जे आहेत ते महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक असल्याचं देखील यावेळेला त्यांनी आपल्या वक्तव्यामध्ये जे आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलून दाखवलेलं आहे। मोठ्या प्रमाणावरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं स्वागत करण्यासाठी इथे कार्यकर्ते जमलेले आहेत आणि ढोल आणि ताशांच्या गजरामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं स्वागत जे आहे ते सध्या मुंबई विमानतळावरती करण्यात येत आहे। त्यांना शुभेच्छा देण्यासाठी देखील इथे कार्यकर्त्यांची गर्दी जी आहे ती झालेली आहे।